नमस्कार मंडळी. मी आज ना एका एकदम गोड मुलीसोबत आहे आणि ती खरंच खूप गोड आणि सुंदर दिसते अशी मीरा. ती छान, तिचा आवाज पण खूप गोड आहे असं तिच्या सध्या सुरू असेल ना मनामध्ये. सगळे तुला गोड गोड छान सुंदर किती कॉम्प्लिमेंट मिळाल्या. मी जसं म्हणते की सकाळी रेडी झाल्यापासून रूम पासूनच सुरुवात झाली होती. शर्वरी ताई आणि माया म्हणजे रुचा त्यांनी रुचाने काजळ लावलं, शर्वरी ताईने पण काजळ लावलं. सो तिकडूनच सुरुवात झाली होती आणि आता सेटवरती पण सगळे लोक कॉम्प्लिमेंट देतात की छान दिसते छान दिसते. खरं तर लग्नाचा जो वेगळा गेटअप असतो तसा काही वेगळा केलेला नाहीये. मीरा जशी असते बेसिक मेकअप आणि तीच ती हेअरस्टाईल त्याच्यामध्येच तिने फक्त हे लग्नाचं आउटफिट वेअर केलंय. सो वेगळा असं लग्नाचा मेकअप वगैरे नाहीये, पण तरी पण लोकांना फार आवडतंय, सगळ्यांना फार छान वाटतंय. सो हे ऐकून मला खूप छान वाटतं. ते बोलतात ना की नवरीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच उजाला येतो किंवा एक वेगळाच सुंदरता अशी चढत जाते. ती आय गेस तुझ्या चेहऱ्यावरती चढली. पण तू ठरवलं होतंस का की सॉरी, तू ठरवलंयस का की आता मी आज अशी दिसते तर खरं खरं जेव्हा लग्न होईल तेव्हा तुझा लुक कसा असेल असं डोक्यात आलं की नाही तुझ्या? खरं तर नाही, कारण ही इथे खूपच सहावारी साडी वगैरे नेसली आहे, पण आपल्यामध्ये नऊवारी साडी वगैरे असं असतं. सो माझा माझा लग्नाचा जे काय हवंय मला किंवा मी जे विचार केलाय ते आहे, पण असं खूप असं फिक्स नाही, कारण लग्न अजून खूप वेळ आहे, अजून काही विचार केलेला नाहीये. पण हो, तो लुक खरंच खूप स्पेशल असेल. सो मी त्याच्यावरती खूप विचार करून सगळ्या गोष्टी करेन. पण हा पण लुक मला आवडलाय आणि हा गेटअपच खूप मस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये एक वेगळंच काय म्हणतात त्याला, एनर्जी याच्यामध्ये वेगळीच एक ऑरा तयार होतो ना, जो लग्नाच्या घरातला. आणि थोडंसं प्रेशराईज फील होतं ते आहेच म्हणजे थोडं. तुला काय आवडलं तुझ्या लुक मधलं आणि तू काय म्हणशील की हा शृंगार आहे जो मला खूप आवडलाय आणि हा मी ठेवणार आहे? मला सगळ्यात जास्त या मुंडावळ्या आवडल्या. खूप गोड आहेत ह्या, किती गोड म्हणजे ना. या पूर्ण गेटअपला जर लुक देत असेल तर त्या या मुंडावळ्या कॉम्प्लिमेंट करतात या सगळ्या लुकला, असं मला फार वाटतं. मला या मुंडावळ्या फारच आवडल्या. मी ताईला विचारलं सुद्धा की कुठून घेतल्या तू या, खूप गोड दिसतात या. आणि आज सगळं हेक्टिक सुरू आहे पण तू तुला फ्रेशन अप ठेवण्यासाठी काय केलंस किंवा असं आपण ठरवतोय की आज खूप टायर्ड आहे बट स्टील एक गोष्ट करणार आणि फ्रेश होणार, ती कुठली? खरं तर एनर्जेटिक राहणं हे कामच आहे, कारण आता लग्नाचा सिक्वेन्स सुरू असल्यामुळे आणि हा बराच दिवस चंक चालणार आहे. सो छान छान खायला हवं, ते मी एक डोक्यात ठेवलंय. पाणी प्यायला हवं जास्तीत जास्त, आणि एनर्जेल किंवा ओआरएस प्यायल्याने जरा एनर्जेटिक फील करू आपण. या उद्देशाने मी आता सध्या तरी चाललंय, छान छान खातीये, सध्या हेल्दी खातीये. बाहेरचं शक्यतो अवॉइड करते, कारण पावसाळा आहे. सो त्याच्यामुळे आजारी पडणार नाही याची मी काळजी घेते. आज सगळ्यात जणी सुंदर दिसत आहेत पण एक सेल्फिश मध्ये विचारते, तुला कोण आवडली जास्त? कोणाचं लुक आवडलं जास्त? अ, असं काही नाही, सगळ्याच खूप गोड दिसतात, कारण संपदा ताईने खूप जास्त मेहनत घेतली आहे प्रत्येकावरती. मग ती नथ असू देत किंवा मग एक छोटीशी रिंग असू देत, ह्याच्यावरती तिची खूप खूप मेहनत असते. लास्ट मुमेंट पर्यंत ती सगळ्यांचे लुक डिसाईड करत असते. सो तुम्ही बघाल तर प्रत्येकाच्या साड्या आणि प्रत्येकाचं गेटअप इतका सुंदर आहे, आणि प्रत्येकाची ज्वेलरी इतकी म्हणजे ती स्पेशल आहे, प्रत्येकाची वेगळी आहे. आणि बघितल्यानंतर आपल्याला वाटेल की अरे यार, आपल्याकडे पण हा सेट असायला हवा. सो तुम्हाला म्हणजे मला स्पेशली मला सगळ्यांचेच गेटअप आवडले, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी वेगवेगळं आहे आणि मला ते फार आवडलं. आणि तरी मला ठुशी जरा वेगळी वाटते आणि इवन हे थोडंसं वेगळं आहे. सो तू जेव्हा ज्वेलरी पहिल्यांदा बघितली होतीस तेव्हा तुझ्या मनात काय आलं होतं, मी कशी दिसेन तशीच तू दिसतेस की अजून सुंदर दिसतेस? नाही म्हणजे हे जे आहे, ही ठुशी जी तू म्हणालीस, ती मे बी पारंपरिक घराण्यातलं एक दागिना असतो तो आहे. सो ह्याचं महत्व खरंच वेगळं आहे. जे आपल्या घरात असतं त्याचं ते त्या दागिन्याचं महत्व वेगळं असतं आणि ते सुंदरच दिसतं. म्हणजे त्याला दुसरी कोणतीच त्याच्याहून जास्त किंवा ट्रेंडी गोष्ट आलेली असेल तरी ती त्याला कॉम्प्लिमेंट नाही करू शकत. सो असा हा वाला दागिना आहे. बाकी मला लुक आवडलाय बेसिकली. मी विचार नव्हता केला, कारण मी असं गेटअप कधी केलेलंच नाहीये. सो माझ्यासाठी स्पेशल आहे. प्लस हा म्हणजे मी विचार केला होता थोडाफार, पण छान दिसते. अजून हेअर वगैरे वेगळे असते तर मी अजून छान दिसले असतं, पण मीराच्या गेटअप मध्ये पण हे जे मी एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त सुंदर दिसते. आज जेव्हा मी आता बघितलं एक चंक त्यामध्ये असं दिसलं की काहीतरी गडबड आहे लग्नामध्ये आणि ती गडबड तुझ्याकडून होणार आहे. सो तू दबावामध्ये आहेस की एकदम फ्रीली, अरे बापरे माझं लग्न आहे असं काही? मीरा म्हणून सांगायचं झालं तर हो, मला या क्षणी सुद्धा
मला लग्न वगैरे हे पडलेलंच नाहीये. मला आहे की वेदाला त्रास कोण देत आहे, वेदा आनंदी राहिली पाहिजे आणि वेदासाठी मी काहीही करू शकते. या स्टेजवर मी आत्ता आहे आणि त्याच काहीही करू शकते मधल्या काही गोष्टी इथे असू शकतात किंवा घडू शकतात माझ्याकडनं. कारण वेदाचा विचार करताना मी चूक किंवा बरोबर ह्या गोष्टी बघतच नाहीये. माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती वेदा आणि मला असं वाटतं की तिला आनंद मिळायला हवा आणि ती आधीसारखी परत आनंदी राहायला पाहिजे. ती ज्या प्रेशरमध्ये आलंय ते त्याचं रिझन मी शोधते आणि बस माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे सध्या सगळ्या गोष्टींपेक्षा. एकदम भारी वाटलं आणि तुला ऑल द बेस्ट. खूपच सुंदर दिसते. Thank नजर you. काढ आठवणी. थँक्यू बाकी जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? मी तेच म्हणेन की सिरियल जेव्हा सुरुवात झाली सिरियलची तेव्हापासून वेगवेगळ्या ट्विस्ट येत राहिलेत. प्रत्येक आठवड्यात ट्विस्ट असतात आणि आता तर लग्न सोहळा आहे, इतकी घाई गडबड आहे आणि इथे मोठा धमाका होऊ शकतो किंवा मोठा ट्विस्ट असू शकतो. सो तुम्ही तर बघायला विसरू नका. तुम्हाला खूप मज्जा येईल कारण आम्हाला करताना तू बघितलंच असशील की आम्हाला करताना पण खूप मज्जा येते. आम्ही खूप धुमाकूळ घालतो इथे. सो ते ऑनस्क्रीन बघताना तुम्हाला फार मज्जा येईल आणि तेच आपलं VFX आणि बाकी गोष्टी तर आहेतच आपल्या ॲडव्हान्टेज. तर असे ट्विस्ट बघायला लोकांना फार आवडतं आणि सतत ट्विस्ट खूप कमी येत असतात पण आमच्या सिरियलमध्ये भरभरून ट्विस्ट आहेत. सो तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल इतकंच मी म्हणेन. आणि तुम्ही आम्हाला खूप 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 प्रेम देत राहा आणि अशी सिरियल बघत राहा.